पण मग आपल्या मुलाला कळायला नको का? पूर्णपणे गुलाम झालाय तिचा. नादाला लावलाय तिने त्याला. माझ्यासमोर हिरो बनण्याचा प्रयत्न करतोय. माझा बाप होण्याचा प्रयत्न करतोय तो. त्याला नीट समजवा. या विजेंद्र बिराजदारचा जो कोणी बाप होण्याचा प्रयत्न करतो ना, त्याला हा विजेंद्र बिराजदार जागच्या जागीच गाडतो. हो काय बोलताय तुम्ही? आपला मुलगा आहे तो. म्हणूनच आजपर्यंत गप्प आहे मी. पण काही झालं तरी त्या मुलीच्या विळख्यातनं विराजसला सोडवायला हवं. एक काम करा, त्या मुलीला खूप त्रास द्या. खूप हाल करा तिचे. आणि या सगळ्यात विराजसचे थोडे हाल झाले तरी बेहत्तर. हो पण आपल्या मुलाला खूप त्रास होईल. हो काय करताय तुम्ही? वेळ लागला की तुम्हाला. आता जे तुम्ही केलंत ना, हे कायम लक्षात ठेवा. काहीतरी वाचवायचं असेल ना, तर स्वतःला थोडं जळावं लागतं. विराजस आपला मुलगा आहे आणि आपल्याला विराजसला जर वाचवायचं असेल ना, तर आईबाप म्हणून आपल्यालाही थोडं जळावं लागणार. त्या मुलीला घरातून हाकलून देण्यासाठी विराजसला खाली पाडावं लागणार. आणि तसं करताना मागे पुढे अजिबात बघायचं नाही. विराजस त्या मुलीकरता जे काय करेल ना, ते सगळे प्रयत्न हाणून पाडा. आणि एकदा का असं करण्यात आपण यशस्वी झालो ना, तर माझी खात्री आहे तिचा तो थेरडा बाप तिच्या हाताला धरून फरफटत या घरातनं बाहेर घेऊन जाईल. आणि हे दृश्य मला फार लवकर बघायचं आहे. विराजस कुठे राहिला हा? सांगितलं होतं इथे येऊन थांब म्हणून. इथे तर कुणीच नाहीये. आता आता कोण आलं? काय रे, काय चाललंय? नाही कुठे कर, काही नाही. कुठे काय बाबा तुम्ही? का तू दुसऱ्या कोणाची तरी वाट बघत होतास का? नाही ते सहज विचारलं बाबा. सहज? मग मला असं या वेळेला इथे बघून तुमच्या दोघांचे चेहऱ्यावरचे रंग का उडालेत? नाही तसं काय, तसं काही नाहीये. तुला विचारलंय मी, हा? विचारलंय तुला? आणि काय लपवतेस तू?
मागे काय लपवतोयस? मागे काय कुठे ते मग इथे काय खांबासारखं उभा आहेस? चल निघ. अरे विराजस, आता काय चाललं होतं तुमच्या दोघांचं? मला सांगणार नाहीयेस, माझ्याशी खोटं बोलणार आहेस. ठीक आहे, नको सांगूस, मला कळेलच. पण तुला पुन्हा एकदा समज द्यायची मला. त्या अनाथ अनावरस पोरीच्या नादी लागून बर्बाद होशील आणि मग तुझा बापही तुझ्या मदतीला येऊ शकणार नाही. तसं असेल तर मग कोणी बर्बाद होणार नाही याची काळजी घेईन मी बाबा. इतरांची सोड, तू स्वतःची काळजी घेतलीस तरी पुरेशी आहे. कारण यापुढे तुझी काळजी करायला तुझा बाप तुझ्या पाठीशी नाही. विराजस, अरे कुठे होतास तू? अगं एक महत्वाचं काम होतं, ते करायला गेलो होतो. कसलं काम? सरप्राईज. हे काय आणि कशासाठी? कशासाठी? राधा, इतक्यात विसरलीस तू? राधा, आपण जे विकणार आहेत त्याच्यासाठी मसाले लागणार आणि मसाल्यासाठी तो मसाला कोणीतरी बनवायला तर पाहिजे ना. म्हणजे बनवणारा मी एक आहे, पण तरी सुद्धा मसाले बनवायला काही सामान लागतं. सो हे ते सामान. आणि राधा, तुझी जी मसाल्यांची यादी होती ना, ती पण मी मिळवली. त्या यादीमध्ये जे सामान होतं ते सगळं सामान चाचूने आणून दिलंय. ते सगळं ठीक आहे, पण हे झेपणार आहे का आपल्याला? झेपणार का नाही? 100% झेपणार.